आणि इकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उद्याच्या मॉक ड्रिलची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोकण किनारपट्टीवर हे मॉक ड्रिल होणार आहे आणि कोस्ट गार्डच्या यंत्रणेकडून समुद्रामध्ये गस्त घालण्यात येईल। बोटींची तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 16 लँडिंग पॉइंट्स आहेत, तर मिरकरवाडा बंदर आणि अल्ट्राटेक जेट्टीवर हे मॉक ड्रिल होणार आहे अशी माहिती समोर येते। भारताच्या नंदनवनात झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा व्यवस्था ही अलर्ट मोडवर आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर देशामध्ये उद्या मॉक ड्रिल हे होणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या मॉक ड्रिल होणार आहे आणि देशाच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ही जी कोकण किनारपट्टी आहे यावर ही मॉक ड्रिल होणार आहे। सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा हा देखील महत्त्वाचा आहे। त्यामुळे रत्नागिरीच्या या समुद्राच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोस्टगार्डच्या यंत्रणेकडून देखील समुद्रात गस्त घातली जाणार आहे। बोटींची ही देखील तपासणी केली जाणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण पाहिलं तर 16 लँडिंग पॉइंट्स आहेत आणि त्यातील मिरकरवाडा बंदर आणि अल्ट्राटेक जेटी या ठिकाणी ही उद्या मॉक ड्रिल होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील ही मॉक ड्रिल होणार आहे। कोकणाला जवळपास पाहिलं तर 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोकणात ही मॉक ड्रिल होणार आहे। एकंदरीतच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे। देशभरातील युद्धसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी या तयारीचा भाग म्हणून गृह मंत्रालयाने उद्या ही राज्यामध्ये मॉक ड्रिल आयोजित केलेली आहे। त्यामुळे याच्या सूचना देखील गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी देखील कवायती सराव आयोजित केलेला आहे असा देखील गृह मंत्रालयाने आदेश दिलेला आहे। त्यामुळे उद्या रत्नागिरीच्या या ठिकाणी आपण सध्या अल्ट्राटेक जेटीच्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी मॉक ड्रिल हे आयोजित केले गेले आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।